नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. आज आम्ही सर्व द्रोणागिरीचे मेंबर आज द्रोणागिरी किल्ल्यावर न जाता आज आम्ही आलो सर्वजण माथेरान ट्रेकसाठी आलेलो आहोत. दोदानी गावाजवळ आम्ही उतरून इथं आम्ही आता सर्वजण नाश्ता करणार आणि आम्ही वरती पायी चालत तिकडे माथेरानला सनसेट पॉइंट वगैरे सर्व बघणार. आम्ही हे आमचे नवाले साहेब नाश्ता करतात, उभे नाश्ता करतात. ते सर्वजण आमचे मेंबर सर्व नाश्ता करतात. शिबी गरत, भारत ठाकूर हे नाश्ता करतात. सर्व आमचे मेंबर नाश्ता करतात. जिल्हा प्रमुख नरेश राळकर, मंगेश, योगेश हे सर्वजण नाश्ता करतात. आता दीपक राजा कडू. आम्ही आता ही न्याहारी करून आम्ही वरती चालणार. सतीश गवई, रमेश म्हात्रे, बालू फार्मासिस्ट आणि आम्ही आता नाश्ता करून थोड्या वेळाने वरती चढायला सुरुवात करणार. आम्ही आता सर्वांनी इथं नाश्ता करून सर्वजण आता माथेरान ट्रेकसाठी निघालेलो आहोत वर जायला. हे सर्व आमचे मेंबर मंगेश पाटील, हे आमचे मंगेश पाटील आहेत. ओरिजिनल ट्रॅकर घनश्याम कडू, अभिजित ठाकूर, हे आमचे सोन्याचे व्यापारी दीपक पेडणेकर, रमेश म्हात्रे, दीपक बंडा, वैभव भोईर, चंद्र घरत आणि बालू गलवट. चला, आम्ही आता निघालेलो सर्वजण. आमचे काही नवाले साहेब वगैरे पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही जवळजवळ हा 2 तासाचा पल्ला आहे. जवळजवळ 2200 फूट आम्ही आता वर जाणार आहोत. हा ट्रेक कसा आहे आता आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि आम्ही जे द्रोणागिरी चढतो त्याच्या जवळ 2.5 फूट हा किल्ला आहे. म्हणजे द्रोणागिरी 950 फूट आहे आणि हा जो 2250 फूट काहीतरी वर जायला लागतो. हा समोर दिसतो तो माथेरान ट्रेक. वर आलेलो आहोत. सर्व आमचे मेंबर थकलेलेच बघा. आमचे नवाले साहेब थकलेले वाटतात. हे आमचे राळकर बंधू कसे वाटतात? नाही, इकडे कसे दिसतात बघा. सर्व थकलेले आहेत. फक्त अर्धा तास तो बघा. राजा घनश्याम कसं झालं बघा. त्यांनी बॉडी काढली, आता कुस्तीला उतरलेला आहे तो. इन्हें देख कर जी रहे हैं सभी, ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. फूल ना ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर.
ठाकर या डोंगर वस्तीवर शंभूची पाखर त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून त्या जिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरलिया झालर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या चांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर खूबसूरत ये तस्वीर है मौसम बेमिसाल बेनजीर है ये कश्मीर है कितनी खूबसूरत ये तस्वीर है हर मौसम बेमिसाल बेनजीर है ये कश्मीर है हे आमचे सर्व मेंबर आम्ही जवळजवळ समुद्री सपाटीपासून जवळजवळ आम्ही आता 2.5 तासाच्या अंतरावर ट्रेकला सुरुवात केल्यापासून 2.5 तासाच्या अंतरावर आम्ही आलेलोत आता हळूहळू 2.5 तास झालेत आणि सर्व आमचे आता मेंबर सर्व या थंड पाण्यामध्ये जो झरा आलेला आहे त्याच्यानंतर सर्वजण तोंड धुतात. हे आमचे रालकर एकदम थकलेले आहेत आणि ते तोंड धुतात. सतीश पेडणेकर अभिजित योगेश हे पूर्ण केलं आणि आता मला आणखी 15 मिनिटं फक्त आमचा पल्ला आहे. नमस्कार, आम्ही द्रोणगिरी उरण इथून 16 मेंबर आम्ही इथं माथेरानसाठी आलेलो आहोत. दुधानी गावाजवळून जवळजवळ 2200 फूट हा ट्रेक आहे. सर्वात उंच ट्रेक आहे. आम्ही कलसुबाई शिखरवर केला, तिथं आम्हाला एवढा त्रास नाही झाला. महाराष्ट्राला उंच शिखर, पण हा ट्रेक 2200 फक्त फूट असून आम्हाला फुल त्रास झाला आणि पूर्ण हार्ड ट्रेक आहे आणि आम्ही मजा मस्ती करत आलो. त्याच्यामुळे आम्हाला तसं वाटतं नाही. मी आमचे नवाले साहेब आहे त्यांना विचारतो, नवाले साहेब हा ट्रेक कसा वाटला तुम्हाला? एकदम भारी वाटला, मजा आनंद लुटला आम्ही या ट्रेकचा खरोखर. आणि इतका तो स्टीप आहे म्हणजे चढायला की पूर्णपणे असं शिडीवर जसं चढतो आडवं तिडवं होऊन तसं आम्हाला ते चढायला लागलं बरं का. आणि आता तसं बघायला हे 2200 जरी फूट असलं तरी सुद्धा आम्ही द्रोणागिरी टेकरची लोक जे आहोत ते नेहमीची आम्हाला प्रॅक्टिस असल्यामुळे आम्हाला तसं काय हाड वाटलं नाही. आणि सकाळी 7:30-8 आम्ही सुरू केलं आणि इथे आता 10:30 वाजता आलेलो आहोत. आणि दिनेश आमचे रमेश मित्र आहेत
ते एकदम व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला आणलेलं आहे. सोय पण मी आता विचारतो, आमचे एक जास्त गड सर करणारे म्हणजे नेहमी गडावरती येतात, ते ट्रेकिंगला जातात, रॅपलिंग करतात, यांना विचारतो दीपक हा कसा वाटला ट्रेक? एकदम खूप छान आहे ट्रॅक. दुधानी ट्रॅक म्हणजे माझा पहिलाच टाइम आहे. आम्ही सर्व द्रोणागिरी ट्रॅकर्सचे मेंबर 15-16 मेंबर जवळजवळ सकाळी चालू केला. 2.5-3 तास लागले वर येईपर्यंत, पण खूप छान आहे. आणि जवळजवळ हा माझा 59वा ट्रॅक आहे. 59वा? हा 59वा 59 झाले. अरे बापरे, आमचे कधी होतील? होतील. हळूहळू चला, आपण चढत राहू, आपला होईल. खरोखर हा जर ट्रेक करायचा असेल, दुधानी गावाजवळून या, मस्त 2 तासाचा भक्त प्रवास आहे. चालू रमत गमत आला तरी 2 तास लागतात. आम्ही 2 तासामध्ये चढलो. चहा वगैरे मध्ये आम्ही केला, चहाचा स्टोक पण आणलेला आहे. इथं बघण्यासाठी इथं आम्हाला भेटलेत आमचे डोंबिवलीचे अभिजित शिरसाट आणि आदित्य इथे भेटलेले आहेत. कसं तुम्हाला वाटतंय? अतिशय उत्तम ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन इव्हन भारतीय किंवा सगळ्याच लोकांनी जगातल्या एकदा तरी या जागेला व्हिजिट द्यावी. आणि अतिशय निसर्गरम्य परिसर आहे आणि आरोग्यदायक पण आहे, हवा पण छान आहे आणि एक वन्स व्हिजिट नक्कीच ठिकाण आहे. आदित्य, युअर रिव्ह्यू प्लीज. मी तर म्हणणं चाहतो इकडे म्हणजे निसर्ग खूप छान आहे, यायला पाहिजे. सगळं घर जाऊन सोडून इकडे अगर तुम्हाला अगर चांगलं नेचर पाहिजे तर यायला पाहिजे. मी आता विचारतो रमेश मते यांना. रमेश, कसा वाटला हा ट्रेक? खूप छान वाटला. थोडासा हार्डच आहे पण केला आम्ही मजेत. धन्यवाद रमेश. खरं हा ट्रेक हार्डच आहे. आम्ही अनुभव घेतला, कारण आम्ही नेहमी जातो, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटला नाही ट्रेकचा अनुभव. मी आता शिबी करत विचारतो, शिबी कसा वाटला ट्रेक? जय शिवराय. हा आता आम्ही ट्रॅक केला, खूप छान वाटला. कारण जवळजवळ समुद्र सपाटीपासून 2200 फूट उंचीचा आहे. मी जवळजवळ माथेरानचे 3 ट्रॅक केले, त्यापैकी सर्वात सोपा असा हा ट्रॅक मला वाटला. आता मी विचारतो, आमचे दुसरे इथं पर्यटक आलेले आहेत. सर, आपण कुठून आलात? आम्ही मुंबईला आलो, आमचं गाव चिपळूण आहे. हा, मस्त वाटलं माथेरान फिरून. मात्र तुम्ही इकडून आलात? आम्ही घोड्याने आलो. घोड्यावरून आलात. कसं वाटलं? मस्त वाटलं. वातावरण खूप चांगलं. मुंबईला कुठे राहता? मुंबईला कांदिवली. मॅडम, तुम्ही कसं वाटलं इथे? छान वाटलं. छान म्हणजे काय? छान म्हणजे एकदम वातावरण वगैरे मस्त आहे. डोंगर वगैरे बघून आम्हाला खूप आनंद वाटला. आम्ही घोड्यावर आलो, पहिला फर्स्ट टाइम बसलो, कधी बसला नव्हतं. सर, तुम्ही मुंबईवरून आलात? आम्ही पण एकच फॅमिली आहे. एकच फॅमिली आहे. कसं वाटलं? खूप एन्जॉय केलं माथेरान. बघायचं होतं खूप दिवसापासून. अच्छा. पण फायनली आज 2 दिवसात एक्सप्लोर केलं. आम्ही उरणवरून आलो. आम्ही दररोज आमचा एक किल्ला, तिथं आम्ही दररोज जातो सकाळी. ओके. आम्हाला हा ट्रेक चढताना काय वाटला नाही. ओके. 2 तास कम्प्लीट लागले आम्हाला. पण अभिमान वाटतं तुमच्या ग्रुपचा सगळ्यांना बघून. खूप छान वाटलं. एकदम मस्त. तर आमची पण अशी इच्छा आहे की ग्रुप बरोबर सगळे. आमचा हा नेहमीचा ग्रुप आहे आमचा. ओके. आम्ही नेहमी सकाळी 6 वाजता जातो. ओके. मी पण असा एक आहे की पहिले एक बोलतात ना गणपती महाराज, आपलं गणपती दर्शन. नंतर मी आयुष्यात दुसरा देव मानतो तो महाराजांना. अच्छा. तुम्हाला सगळं जय शिवराय. जय शिवराय. खूप भारी वाटलं. मी आता बाबू बंडवलेचा. बाबू बंड कसं वाटलं? खूप सुंदर ट्रॅक. आपले द्रोणागिरीचे सर्व सभासद, त्यांचे सर्वांचे आभार. खास करून रमेश दादा आणि वैभव भोयर हे दोघांनी अरेंजमेंट केली होती या ट्रॅकची. आणि ट्रॅक हार्ड आहे, परंतु आपण हाडच सर्वांची मजबूत आहेत, कारण आपण सर्वजण ट्रॅकर आहोत. त्याच्यामुळे आपले हाड सर्वांची मजबूत आहेत. त्याच्यामुळे ट्रॅक करताना काय कोणाला आराम म्हणजे आनंदात झालेला ट्रॅक आणि चांगला आनंददायी असं वातावरण आहे इथला आणि पर्यटन ठिकाण आहे. खूप छान वाटलं. मस्त. जय शिवराय, जय शंभूराजे. मी आता बालूला विचारतो. बालू आमचे फार्मासिस्ट आहेत. बालू, कसं वाटलं ट्रेक? हा ट्रॅक एकदम जबरदस्त आहे. माझा पहिला वेळ आहे या ट्रॅकिंगचा, तरी पण चांगला अनुभव आहे. एकदम सुंदर आहे. आरोग्याच्या दृष्टीनं उपक्रम हा व्यवस्थित आहे. तुम्ही अधूनमधून असा ट्रॅक करत राहा, म्हणजे तुम्ही फिट राहाल. हीच माझी तुम्हाला एक सूचना आहे. धन्यवाद बालू. मी आमच्या मंगेशला विचारतो. मंगेश, कसा वाटला ट्रेक हा? खूप सुंदर वाटला. आपण मंगेश कलसुबाला गेलतो. कलसुबा एकदम आपल्याला हाड म्हणजे तेवढा वाटला नाही बघ. पण आता एक असं माहितीये का, कलसुबा आपल्या चढ पट्ट्या होता त्यामुळे वाटलं नाही. आणि हा कंटिन्यू आपला ट्रॅक आहे ना, हा कंटिन्यू उंच आणि सरळ होता, त्यामुळे हार्ड वाटलं. बरोबर. बाकी काय नाही. मी आता आमचे रालकर बंधू आहेत. रालकर बंधूंना विचारतो. रालकर बंधू, हा आपला ट्रेक कसा वाटला तुम्हाला? म्हणजे काय झालं, ही सगळी मंडळी पहाटे निघले आणि मी उरणहून सगळ्यांची बॅगा टाकलेल्या होत्या. मी बाय रोड इथे आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी तसं काय ट्रेक करू शकत नाही. हे दिनेश पाटील हे चांगले ट्रेकर आहेत. ते सर्वत्र फिरतात. त्यांचं युट्यूब चॅनल सर्वांनी बघावा, लाईक करावा, शेअर करावा. धन्यवाद.
अभिजितला विचारतो. अभिजित काय कसं वाटतं ते? खूप छान ट्रॅक झालं आणि राहलकर साहेब आमच्या बरोबर ट्रॅक करत आले. हे काही गाडीने नाही आलेले आहेत त्यामुळे अजून मजा आली. आम्ही 16 जण आलो आणि खूप चढ आहे पण ट्रॅक छान झाला. 16 जण असल्यामुळे खूप मजा करत आलो आम्ही आणि यापुढे असंच ट्रॅकिंग करत राहू सर्वजण. थँक्यू भाऊ. धन्यवाद धन्यवाद अभिजित. मी आता भारत जो भारत कसा वाटला ट्रेक? हा ट्रेक आम्ही दोधानीवरून केला. ते माथेरानचं मंकी पॉइंट. तर आणि दिनी दादा सोबत ट्रॅक करायला खूप मजा येते. ते खूप हसत खेळत ट्रॅकचा आनंद देतात. खूप मजा वाटली. दिनी दादाचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना. धन्यवाद. आता आम्ही सर्व माथेरान फिरून आणि हा जर तुम्हाला ब्लॉग माथेरानचा ब्लॉग जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, सर्व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. गडावर हा दीपक कसे फ्रेश वाटतात बघा. सर्व एवढे थकलेले आहेत पण असं वाटत नाही दमलेले आहेत म्हणून. आणखी आमचे नवाले साहेब, रमेश हे सर्वजण पाठीमागणे येतात. आणि हा जो कुत्रा दिसतोय तर कम्प्लेट आमच्या सोबत आलेला आहे. कम्प्लेट हा आमची पाठच सोडत नाही. हा माझ्या मामासोबत कुत्रा आलेला आहे. हे सर्व आमचे मेंबर. आता आम्ही 16 जण आम्ही इकडे आलेलो आहोत. माथेरानमध्ये पॉइंट बघण्यासाठी चाललो होतो आणि नंतर ते पॉइंट बघून आम्ही खाली उतरायला सुरुवात करू. आम्ही दुधानी गावाजवळून चढलो. ते मनकी पॉइंट रस्ता होता. आता उतरताना दुधानी रस्ता आहे. दुधानी रस्ता सनसेट पॉइंट कडून दुधानी रस्ता आहे. तिकडे आम्ही सर्वजण उतरत आहोत. हे सर्वजण आमचे मेंबर उतरत आहेत. काही घसरतात